या महाराष्ट्राच्या लेखी आहेत. एक म्हणजे आपल्या माई आंबेडकर. बाबासाहेबांची एक कविता त्याच्या आधी तुम्हाला सांगते ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. म्हणजे खरंच ही त्यांची कविता आहे. त्या कवितेसारखं ते जगले सुद्धा आहे. माणूस माझे नाव, माणूस माझे नाव, दूर दाट निबिडात मांडला पुन्हा नवा मी डाव. मीच इथे ओसाडी वरती, नांगर धरुनी दुबळ्या हाती, कणकण ही जागवली माती. म्हणजे खऱ्या अर्थाने दूर दाट निबिडात म्हणजे भिन्न छिन्न अंधारात त्या माणसाने खरंच नवा डाव मांडला. त्यांची कविता आहे, मी भारतीय आहे मज सार्थ गर्व आहे, माझ्याच भारताचे मी एक शिल्प आहे. काळीच आई माझी मजला अतीव प्यारी, तिचं शान रक्षण्याला मम जीव हा करारी. हाती घेऊन हात अवघे धरू सुपंथ, पाहुनी उज्ज्वल स्वप्न करूया भविष्यास श्रीमंत. पण मंडळी, अशा भविष्यास श्रीमंत करणाऱ्या माणसाच्या माई म्हणजे सहचारिणी ही मात्र सावलीसारखी पाठीशी होती ना. आणि त्या सावलीला प्रकाश तसा कमीच मिळाला, त्यामुळे त्या खूप आजारी आजारी असायच्या. आणि काय झालं, आता स्वातंत्र्य मिळालेलं होतं आणि बाबासाहेबांच्या म्हणजे बंगल्याच्या समोर, टुमदार बंगल्यासमोर आता गाडी उभी राहिली होती. आणि इतका प्रचंड विश्वास होता माईंचा बाबासाहेबांवरती. पण ती कृश झालेली स्त्री, तिला डॉक्टरकडे घेऊन जायचं होतं. आणि बाबासाहेबांनी ड्रायव्हरला सांगितलं, हा चला गाडी काढा. आता तुम्हाला माहितीये, दादरच्या भागातून KEM हॉस्पिटल पर्यंत जायला जेमतेम 10 मिनिटं गाडीने लागतात. तर त्यांच्या बंगल्यापासून KEM हॉस्पिटल पर्यंत जायचं होतं. कोचमध्ये गाडी येऊन उभी राहिली. आता पहिल्यांदा माई त्या गाडीत बसणार होत्या. माईंबरोबर एक दाईमा असायच्या बरं का. माई बाबासाहेबांना देवा म्हणायच्या, देव मानायच्या बाबासाहेबांना. त्यांच्याशी बोलायच्या नाही लोकांसमोर, देवाला काय पाहिजे वगैरे असं म्हणायच्या बरं का. आणि माईंना बाबासाहेबांची बोलायचं असेल त्या दाईमांच्या कानामध्ये कुटकुटायच्या लोकांसमोर आणि दाईमा भोंग्यासारखं बोलून टाकायच्या. आता माईंना गाडीपर्यंत आणलं आणि बाबासाहेब म्हणाले, हो चला बसा, लवकर बसा, डॉक्टर वाट बघताय. माई गाडीपाशी आल्या आणि थांबल्या. आणि माईंच्या कानात काहीतरी, दाईमांच्या कानात काहीतरी कुटकुटल्या आणि म्हणाल्या, दाईमा भोंग्यासारखं म्हणाल्या, माई म्हणत्यात ह्या गाडीत बसणार नाही. बाबासाहेब म्हणाले, का बरं गाडीत नाही बसणार? अहो डॉक्टर तिथे वाट बघतोय. भोंग्यासारखं परत दाईमा म्हणाल्या, माई म्हणत्यात ह्या गाडीत बसणार नाही. बाबासाहेब चिडून म्हणाले, का नाही बसणार गाडीमध्ये? म्हणजे माझ्या सौभाग्यवती आहात म्हणून डॉक्टर 2 पेशंट थांबवेल, पण तिसरा पेशंट त्यांनी थांबवलेला आम्हाला चालणार नाही, बसा बघू मुकाट्याने गाडीमध्ये. माई परत दाईमांच्या कानात काहीतरी कुटकुटल्या आणि दाईमा म्हणाल्या, माई म्हणत्यात माझ्या देवाची गाडी आहे, देवाच्या गाडीला म्या पाय लावणार नाही. किती गोळ्या बाबा. बाबासाहेब म्हणाले, टांगा ना, टांग्यात बसूया आणि जाऊया. आणि तो त्यांच्या आयुष्यातला एकत्र शेवटचा प्रवास होता. ही जी कन्या मी तुम्हाला सांगणार आहे, या सुकन्येचं कौतुक केल्यानंतर ती आहे मनकर्णिका तांबे. म्हणजे कोण सांगा बघू? झाशीची राणी. ही खरं तर महाराष्ट्र कन्या मनकर्णिका तांबे. ज्या वेळेला ती झाशीची राणी झाली, राणी लक्ष्मीबाई झाली, पण तुम्हाला माहितीये त्या जबाबदारीचं ओझं काय होतं, कुठल्या परिस्थितीमध्ये मनकर्णिका लक्ष्मीबाई झाली होती. त्यावेळेला राणी लक्ष्मीबाईला सगळे प्रजाजन माय बाप राणी सरकार म्हणायचे, माय बाप राणी सरकार म्हणायचे. ती आईही होती, ती बापही होती, मायबाप होती. राणीच्या एका मनात आलं की माय बाप म्हणतात, एकदा राज्यात जाऊन बघितलं पाहिजे. लोकांची मागणी आणि मिळकत याच्यात फार तफावत तर नाहीये ना. म्हणून राणीने वेषांतर केलं. मुठभर आपले सैनिक, त्यातले काही तिचे वर्गमित्र होते, लहानपणचे बालमित्र होते, त्यांना बरोबर घेतलं आणि निघाली राज्यात रपेटीला वेषांतर करून. राज्यात फिरून आल्यावरती राणीला बरं वाटत होतं की लोकांची तिच्याकडनं जी अपेक्षा होती त्याला ती पुरेशी उतरत होती. एक मोकळं माळरान आलं आणि माळरानावरती आल्यावरती राणी म्हणाली, हा मोकळा श्वास
आता मनाच्या कुपीत साठवायचा आहे आम्हाला. कारण शेवटी देवाज्ञा झाल्यावरती आमच्या सोबत कुठली धनदौलत येणार नाही. आली तरी आत्म्याची शांती आमच्या सोबत येईल. त्यामुळे सगळेजण निशब्द आपापल्या घोड्यांवरती बसलेले होते. राणी तो मोकळा श्वास साठवत होती आणि कुठून कुणास ठाऊक त्या मोकळ्या माळ रानावरती एक दगड राणीच्या दिशेने आला. तिच्या कपाळावरती फेटा होता, पण तो शिरपेच असताना सुद्धा तो दगड इतक्या वेगात मारला गेलेला होता की रक्ताचा एक ओघळ आला. राणीचा तोल गेला आणि ती घोड्यावरून पडली. 2 सैनिक तिच्या आजूबाजूला थांबले. बाकीचे सैरावैरा पळाले बघायला की या मोकळ्या माळ रानावरती राणीला दगड मारला कुणी, मुळात ओळखलं कुणी की वेषांतर केलेली की मायबाप राणी सरकार आहे म्हणून. अल्पावधीमध्ये सख्यांनो एक 45-50 वर्षाच्या बाईला कैद करून आणलं होतं. ती सुकलेल्या पानासारखी कापत होती आणि पावसासारखी रडत होती आणि तिने राणीच्या पायावर लोळण घेतली आणि ती म्हणाली, मायबाप राणी सरकार, नाही हो तुम्हाला दगड मारला. तुम्हाला काय होऊन दगड मारू म्हणाली. माझा नवरा तर तुमच्या सैन्यात लढता लढता त्याला वीर मरण आलंय, तुम्हाला नाही हो दगड मारला. शेजारी जो बालमित्र होता तो म्हणाला, 4-5 चापकाचे फटके तरी हाणाच, राणीला दगड मारते म्हणजे काय. राणीने त्याच्याकडे वळून पाहिलं, नुसतंच वळून पाहिलं. मग त्या माऊलीकडे पाहिलं आणि म्हणाली, मग माऊली, दगड तर आम्हाला लागला, दगड काय म्हणून मारला. तर तिने आपलं बोट थरथरत उंचावलं आणि दूरवर दाखवलं. ती म्हणाली, तिकडं असं टेकाडासारखं होतं. ती म्हणाली, तिकडे जी आंब्याची झाडं आहेत ना, त्या झाडाला दगड मारत होते. 4 दिवस माझी लेकरं उपाशी आहे, त्यांच्या कोरड्या उपाशी नजरा बघवत नाही. झाडावर चढण्याची ताकद नाही म्हणून दगड मारला होता. 4-5 आंबे पडले असते तर पदरात साठवले असते. कदाचित माझ्या भावनेचा वेग हा त्या दगडाचा आवेग बनला असेल आणि लागला हो तुम्हाला. आणि माफीची याचना करत होती. शेजारचा बालमित्र म्हणाला, 2 चापकाचे फटके तरी हाणाच, राणीला दगड मारते म्हणजे काय. राणीने परत त्या आपल्या सैनिकाकडे पाहिलं, त्या माऊलीकडे पाहिलं. वेषांतर केलेल्या अंगरख्याच्या दोन्ही खिशांमध्ये हात घातले. 2 स्वर्ण मुद्रांच्या थैल्या काढल्या, त्या माऊलीच्या हातात दिल्या आणि म्हणाली, जा, इथपासून जिथवर चालत जाशील तिथवरची जमीन तुझी. त्याच्यात आंब्याची झाडं लाव, म्हणजे माझ्या राज्यात मी असेपर्यंत तुझी मुलं कधी उपाशी झोपणार नाहीत. ती माऊली गेली आणि तो बालमित्र म्हणाला, हे काय राणी सरकार, निदान 1 चापकाचा फटका तरी हाणायचा, राणीला दगड मारते म्हणजे काय. उद्या कोणी येईल अशी माफीची याचना करेल आणि तुम्ही सोडून द्याल, 1 फटका तरी मारायचा. त्याच्यावर राणीने जे उत्तर दिलं ना सख्यांनो, त्या आपल्या सगळ्यांसाठी फार संयुक्तिक आहे. राणी म्हणाली, अरे त्या नुसत्या उभ्या आंब्याच्या झाडाला दगड मारला तर ते झाड सुद्धा आंबे देतं. मी तर अख्खी राणी आहे, मी नको का काही वेगळं द्यायला. तसंच सख्यांनो, आपण सगळ्या जणी आपापल्या गुणांच्या राणी सरकार आहोत. गरज आहे ती नेमक्या गुणांना हेरून त्या गुणांचा गुणाकार करायची. कारण शेवटी कसं आहे, हे आयुष्याचं दान परमेश्वराने एकदाच दिलंय. ही कणिका अशी आहे, जगताना माणसाने वर्षेच्या मयुरासारखं जगावं, संपूर्ण पिसारा फुलवून नाचावं, भरभरून रडावं, खळखळून हसावं, उधाण आलेल्या समिंदरासारखं वहावं, म्हणजे मग एकट्यानंच जगाचा निरोप घेताना वाईट वाटत नाही. कितीतरी बायका अशा असतात की म्हणजे जेव्हा एखादा ऋषी तपश्चर्येला बसतो तेव्हा त्याची तपश्चर्या सबंध जगाला दिसते, पण ज्या हातांनी ती तपश्चर्येची जागा सारवली आहे ते हात मात्र अबोल, मुके, अनुल्लेखित असेच राहतात. पण खरं तर ती तपश्चर्या तितकीच त्या तपस्विनीची असते. त्यामुळे आपल्या सहचराला ही सवय लावणं फारच गरजेचं आहे. लाईक यू इवन आय एक्झिस्ट, जसा तू तशी मी. म्हणजे ह्याच्यामध्ये अहंकार नाही, पण ह्याच्यामध्ये जोडीदाराची भावना आहे. म्हणतात ना, बैलगाडीचं चाक एक चाक त्याचं आणि एक चाक तिचं. पण कित्येक वेळेला त्याच्या चाकाखालून काय गेलंय तिच्या चाकाला कळतच नाही, कारण बैलगाडी खूप अंतर असतं ना. पण आता गावखेड्याकडे बैलगाडी मागे पडली आणि घरोघरी दिमाखात सायकल उभी राहिली. त्यातही गंमत अशी की पुढचं चाक तो आणि मागचं चाक ती. का विचारा,
कारण चेन काय ती मागच्याच चाकाला असते, स्टँड काय तो मागच्याच चाकाला असतो, कुलूप किल्ली काय ती मागच्याच चाकाला असते, ओझ्याची सीट काय ती मागच्याच चाकाच्या डोक्यावर असते, पुढच्या चाकाच्या डोक्यावर हँडल असते. पण पुढच्या चाकाला तुम्ही चेन लावा, कुलूप किल्ली लावा, काय वाटेल ते लावा, हो सायकल तोल सावरत नाही ना. तोल सावरायला ते अमोघ शक्ती असलेलं मागचं चाक लागतच. त्यामुळे तिने स्वतःला कमी तर कधीच लेखू नये. आणि मला खात्री आहे इथे बसलेली प्रत्येक स्त्री स्वतःला सापडलेली आणि उमललेली आहे. म्हणून तर स्वतःसाठी हा वेळ राखून आणि ठेवून घरचं सगळं सांभाळून इथे बसल्यात तुमच्यासाठी जोरदार काय आहे. अनेक जन्म संसिद्धी ताव तथैव परांगती. एखादी गोष्ट पूर्णत्वाला जायला काळाचं अमुक एक अर्घ्य द्यावं लागतं आणि ते दिल्यावरती ती गोष्ट पूर्ण होण्यापासून काळही त्याला अडवू शकत नाही. तुमच्या यशाला असाच काळही अडवू शकणार नाही.